तर माझा जीव पण घेतील, मला मारून टाकतील, माझा मर्डर होईल, पण मी हा विषय सोडणार नाही. या गरिबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हा विषय सोडणार नाही. राज ठाकरे आणि राज ठाकरेचा सहकारी अमित ठाकरे आणि त्याचे ते चिल्लर पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला, आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा. कसा बसा जीव वाचवून आलं ह्या माताडी कामगारांना मला पळवून आणलंय, वाचवलं यांनी मला. राजगडच्या खाली, राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले. काय करायचं? ते काय आहे नेमकं? काय आहे? राज ठाकरे दाखवतात एक, करतात एक. 20 वर्ष घालवलं त्या राज ठाकरेंबरोबर, पण राज ठाकरेचा पक्ष फक्त आणि फक्त खंडणीखोर आहे. त्यांना काही गरज नाही. त्यांना पक्षात फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी अमित ठाकरेला बसवलं जातं आणि अमित ठाकरेंच्या माध्यमातून खंडण्या गोळ्या केल्या जातात. ह्याच्यासाठीच पक्ष आहे. आम्ही गरिबांनी काय करायचं? कुणाकडे नाही बघायचं? मुख्यमंत्री काय करणार ह्या विषयात? फडणवीस काय करणार ह्या विषयात? करणार का राज ठाकरेंच्या मुलावर कारवाई? आज जीव घेण्याचा प्रयत्न केलाय माझा जीव. नुसतं आव्हानाचा मराठी माणसाचं कैवारी असल्याचा, बाकी काही नाही. काही आव्हानत नाही. मराठी माणसाचे लायकच नाही ती. हा सगळा खेळ आहे ना राज ठाकरे आणि राज ठाकरेची टीम. ज्यांना जरा जरी मराठी माणसाचे कैवारी असते ना, ऑफ द रेकॉर्ड बोलवतात आणि खंडण्या गोळ्याला करायला सांगतात. हे त्यांचं संघटन आहे. माझी संघटना प्रणित केली त्यावेळेला मी सांगितलं होतं, मी कामगाराच्या विषयात आयुष्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही. मराठी कामगार सेना ही माझी स्वतंत्र संघटना आहे. आता माझ्या संघटनेत आलेल्या कामगारांना हे मला प्रेशर आणणार? हे ठरवणार का सांगा? काय करायचं? मी जरी माझ्या जीवाला काही बरी वाईट झालं तर याला जबाबदार अमित ठाकरे, राज ठाकरे आणि त्याचे कार्यकर्ते. खंडणी बहादरांचा पक्ष आहे, बाकी काही नाहीये. एका